संत्र्यांच्या झाडांना वर्षातून 3दा पालवी फुटते. जानेवारी ते फेब्रुवारी म्हणजेच आंब्या बहार, जून ते जुलै म्हणजे मृग बहार, सप्टेंबर ते ऑक्टोबर म्हणजे हस्तबहार. या नवीन फुटलेल्या पालवीला आपण नवती असे म्हणतो. या नवतीसोबत नवीन फूट पण येते. शक्यतोवर आपल्याकडे मृग बहार आणि आंब्या बहार असे दोनच बहार घेतले जातात. आज आपण बघणार आहोत मृग बहार व्यवस्थापन कसे करायचे. मृग बहार घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची स्थितीमध्ये झाडांना योग्य ताण देणे आणि योग्य प्रकारे ताण सोडणे. भारी जमिनीत 2 ते 2.5 महिने, मध्यम जमिनीत 1.5 ते 2 महिने आणि मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये 1 महिन्याच्या ताणातसुद्धा मृग बहार घेता येतो. जास्त भारी जमिनीमध्ये ताण बसत नसल्यास वाहन नियंत्रकाचा वापर करून पण ताण देण्यात येतो. झाडाला ताण देणे म्हणजे झाडाचे पाणी बंद करणे आणि झाडाची होणारी शाखीय वाढ थांबवणे. ताणाच्या या काळालाच विश्रांतीचा काळ असे पण म्हणतात. तर या विश्रांतीच्या काळात झाडांमध्ये तयार होणारी साखर 6 ते 9 महिन्याच्या फांद्यामध्ये साठवली जाते व या साठवलेल्या साखरेचे रूपांतर योग्य परिस्थिती आल्यावर फुटींमध्ये रूपांतरित होते. मृग बहार योग्य प्रकारे येण्याकरिता सगळ्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे पाऊस वेळेत आणि पुरेसा येणे. 15 जून ते 15 जुलै दरम्यान पुरेसा पाऊस आल्यास मृग बहार योग्य प्रकारे येतो. अपुरा पाऊस आल्यास बागेला पाणी सोडावे, तसेच तुषार सिंचनाचा वापर करावा. तुषार सिंचनाचा वापर केल्यास बागेमध्ये योग्य प्रकारे आर्द्रता राहते. त्याचा फूट योग्य येण्यासाठी व सेटिंग चांगली होण्यासाठी फायदा होतो. मृग बहार योग्य प्रकारे येण्यासाठी व योग्य प्रकारे फळांची सेटिंग होण्यासाठी 70 ते 80% आर्द्रता असणे महत्त्वाचे असते. मृग बहार योग्य प्रकारे यावा याकरता प्रति झाड 50 किलो शेणखत उन्हाळ्यात टाकून रोटावेटर मारावे. जून महिन्यात मृग नक्षत्राचा योग्य प्रकारे पाऊस आल्यावर ताण सोडताना प्रति झाड 600 ग्राम नत्र, 500 ग्राम स्फुरद व 500 ग्राम पालाश म्हणजे पोटॅश द्यायला हवे. सोबत 7 ते 8 किलो निंबोळी पेंड टाकावी. त्यासाठी अर्धा किलो युरिया किंवा अर्धा किलो अमोनियम सल्फेट, तसेच 2.5 ते 3 किलो SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट किंवा 1.5 किलो DAP, तसेच 500 ग्राम MOP देण्यात यावे म्हणजे पोटॅश देण्यात यावे. सोबत 200 ग्राम झिंक सल्फेट, 200 ग्राम फेरस सल्फेट, 200 ग्राम बोरॅक्स द्यावे. तसेच फळे वाटाणे एवढी झाल्यानंतर 500 ग्राम युरिया किंवा 500 ग्राम अमोनियम सल्फेट प्रति झाड द्यावे. फूट निकोप यावी यासाठी बागेचा ताण सोडल्यानंतर 2 मिली प्रति लिटर प्रोफेनोफॉस 50% किंवा प्रोफेनोफॉस 40% प्लस 5% सायपरमेथ्रिन 2 मिली प्रति लिटर, तसेच 1.5 ग्राम प्रति लिटर कार्बेंडिझम किंवा 2 ते 2.5 ग्राम कार्बेंडिझम मँकोझेब किंवा 2 ते 2.5 ग्राम हेक्झॅकोनोझोल प्लस झायनेप, तसेच 126105 ग्राम अधिक झिंक DT 1 ग्राम प्रति लिटरची फवारणी घ्यावी. चांगल्या क्वालिटीचा स्टिकर त्यात टाकावा. स्टिकरचं प्रमाण सिलिकॉन स्टिकर जर वापरत असाल तर 50 मिली 200 लिटरसाठी वापरावा. चांगली फूट झाल्यानंतर म्हणजे 80 ते 90% फुलपाकळी गळाल्यानंतर थायमेथॅक्झॅम 1 ग्राम प्रति लिटर किंवा डायनाटोफिरॉन अर्धा ग्राम प्रति लिटर किंवा इमॅडोक्लोप्राइड 70% 5 ग्राम प्रति 20 लिटरसाठी, यासोबतच फिप्रोनिल 5% 1 मिली प्रति लिटर, तसेच 1.5 ते 2 ग्राम प्रति लिटर हेक्झॅकोनोझोल प्लस कॅप्टन किंवा हेक्झॅकोनोझोल प्लस झायनेप 2 ग्राम प्रति लिटर, तसेच सोबत 05234 5 ग्राम प्रति लिटर, तसेच 2 ग्राम प्रति लिटर बोरॉनचा स्प्रे घ्यावा. तसेच सिलिकॉन स्टिकर वापरावे. पावसाळ्यात जास्त पाऊस पडत असल्यास बागेत पाणी साचू देऊ नये किंवा पाऊस कमी पडत असल्यास योग्य प्रकारे पाण्याचे व्यवस्थापन करावे. मृग बहाराची सेटिंग झाल्यानंतर काही कारणांनी गळ होत असल्यास मेटॅलॅक्झिल 35% 1 ग्राम प्रति लिटर अधिक थायफोनेट मिथिल 1.5 ग्राम प्रति लिटर, तसेच जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्राम प्रति 100 लिटर पाण्यासाठी किंवा नॅफ्थॅलिक ॲसिड 50 मिली 200 लिटर पाण्यासाठी, तसेच 6 बेन्झिन ॲडेनाईन 1.5 ग्राम प्रति 100 लिटर पाण्यासाठी, तसेच 05234 5 ग्राम प्रति लिटर सोबत बोरॉन 2 ग्राम प्रति लिटरचा स्प्रे घ्यावा. सोबत स्टिकर वापरावे. मृग बहार घेताना ताण सोडल्यानंतर तसेच चांगली सेटिंग झाल्यानंतर शेतातील जमीन कुठल्याच कारणासाठी उकरू नये. असे केल्यास फळांची जास्त गळ होते. तसेच संत्रा बागेस डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव असल्यास चांगला पाऊस पडल्यानंतर 300 झाडांसाठी 5 किलो ट्रायकोडर्मा, तसेच 5 किलो सुडोमोनास, तसेच 500 ग्राम मायक्रोडाझाची आळवणी करावी म्हणजे ड्रेंचिंग करावी. शेतकरी बंधूंना माहिती आवडत असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा व चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.